जेव्हा स्वतःच्या कष्टाची कमाई असते ना, तेव्हा खर्चातही तोराच असतो. कारण ती केवळ नोट नसते, ती तुमच्या मेहनतीची प्रत्यक्षातली सही असते. स्वतःसाठी जगायला लागलात, की लोकं तुम्हाला स्वार्थी म्हणतील, पण त्याच लोकांनी तुमचा आधी फायदा घेतलेला असतो. विश्वासघात ही चूक नसते, अजिबात नसते. ती शिक्षा असते तुम्हाला मिळालेली तुमच्याच निवडीवर, आपल्या माणसांवर ठेवलेल्या विश्वासाची. स्वतःच्या मेहनतीने कमावलेला एक रुपयाही लाखोंपेक्षा मोठा असतो. कारण त्यात केवळ पैसा नसतो, स्वाभिमानाचा घाम जिरलेला असतो. कसं आहे ना, लोकांना तुमच्या वेदना, काबाड कष्ट कधीच दिसत नाहीत. त्यांना फक्त तुमचं यश, पैसा, झळाळी, कार, थार असं सगळं दिसत असतं. म्हणून लढत राहा. कितीही पडले तरी पुन्हा पुन्हा ताकदीने उभे राहा आणि यश मिळवत राहा. खरी वेदना म्हणजे काय माहिती आहे का? ज्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला, ज्यांना जीव लावला, ज्यांच्यासाठी आपण आपला अमूल्य वेळ दिला, त्याच्याकडूनच आपली फसवणूक होणं. स्वार्थ संपला की स्वार्थी माणसं लगेच पाठ फिरवतात आणि पुन्हा स्वतःचा स्वार्थ पूर्ण करायला तुमच्याच शत्रूच्या गळ्यात हार घालतात. खरं प्रेम दाखवायला स्पष्टीकरण लागतं, पण खोटं प्रेम झाकायला अभिनय पुरतो. त्यामुळेच आज खरं माणूस एकटं आणि दोषी वाटतं. चार लोक काय म्हणतील याकडे लक्ष दिलं तर आयुष्यभर दुसऱ्यांच्या स्वप्नात अडकून बाहुली बनून जगावं लागेल. कायम लक्षात असू द्या तुमच्या. दुसऱ्यांच्या मतांमुळे तुमचं स्वप्न कधीही विसरू नका. नाहीतर आयुष्यभर त्यांच्या अपेक्षांमध्ये स्वतःला हरवून बसाल. कोणी आपल्याला काही दिलं नाही तर अजिबात वाट बघू नका. स्वतः कमवा. कारण जेव्हा पैसे स्वतःचे असतात, तेव्हा मस्तकही आपलं अभिमानाने वर होत असतं. धोका शत्रू देतो, तेव्हा लढता येतं. पण जेव्हा आपलं म्हणणारा पाठ फिरवतो ना, तेव्हा मन पूर्ण मोडून जातं. सगळ्यांच्या सल्ल्याने चालणारे लोक कधीच यशस्वी होत नाहीत. ते केवळ सामान्य राहतात. प्रत्येकाच्या सल्ल्यानुसार वागाल तर स्वतःचा मार्ग चुकवाल आणि एकदा का चुकलं की आपली स्वप्न अधुरी राहतात आणि वेळसुद्धा वाया जातो. मनाने जवळ केलेल्या माणसांकडून जेव्हा फटका बसतो, तेव्हा जखम बाहेर नाही लागत हो, पण आत ती खोलवर ठसठसत राहते. कितीही स्वतःला समजवलं ना, तरी मन आतून रडत राहते. तुमचं शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, ती तयारी असते वादळ बनण्याची. शांत राहणं ही कमजोरी कधीच नाही, तर तीच तुमची आतली ताकद असते, जी वेळ आल्यावर सगळं बदलू शकते. फक्त योग्य वेळेची वाट बघा. जग तुमच्यावर विश्वास ठेवो न ठेवो, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं हीच खरी क्रांती आहे. इतरांनी आपल्याला काय मानलं याला काही अर्थ नसतो, पण स्वतःवर ठेवलेला विश्वास तुम्हाला यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचवतो. सगळ्यांना खुश करताना जे स्वतःला विसरतात, हरवतात, त्यांना शेवटी आठवणीतही जागा मिळत नाही. जो स्वतःचा त्याग करून इतरांना खुश ठेवण्याच्या मागे लागलेला असतो ना, तो शेवटी विस्मरणातच निघून जातो. ज्यांच्यासाठी सगळं दिलं, तेच शेवटी तुम्हाला विचारणार, "कोण तुम्ही?" हाच असतो विश्वासघाताचा कडवा क्षण, जो पचवणं लय अवघड असतं. तुमचं मूल्य ओळखलं जात नाही का? मग थांबा. किंमत स्वतः बनवावी लागते, वाट बघून मिळत नाही हो. जर लोकांनी तुमचं महत्त्व ओळखलं नाही ना, तर थांबा. थोडं विचार करा. स्वतःचं मूल्य निर्माण करा. ते इतरांच्या मान्यतेवर कधीच ठरत नाही. ज्यांनी तुम्हाला वेडं ठरवलं ना, त्यांनाच एक दिवस तुमच्या यशाचं वेड लागेल बघा. काही नाती आपण भांडून नाही, तर थकून, हारून सोडून देतो. दिखावा करू नका. जेव्हा तुम्ही परिपूर्ण व्हाल ना,
तेव्हा लोकं आपोआप तुम्हाला लक्षात घेतील आणि कायम लक्षात ठेवतील. खरे माणसं चूक करू शकतात हो, पण कधीच कोणाशी अन्याय करत नाहीत, कुणाचा विश्वासघात करत नाहीत. जेव्हा डोकं शांत असतं, तेव्हा कोणतेही आयुष्याचे निर्णय चुकीचे होत नाही. असेच चांगले विचार बघण्यासाठी आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. खूप खूप धन्यवाद.